ज्येष्ठ समाजसेवक मारुती शेठ पडवळ यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त राब गावात भव्य रक्तदान शिबिर. तरुण तरुणी आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. ज्येष्ठ समाजसेवक, नामवंत उद्योजक, दानशूर व्यक्तिमत्व मारुती शेठ गणपत पडवळ यांच्या 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त श्री वरदायिनी क्रीडा मंडळ राबगाव यांच्यातर्फे सलग 9व्या वर्षांच्या रक्तदान शिबिराचं राबगाव इथे आयोजन करण्यात आलं होतं. या कामी जिल्हा शासकीय रुग्णालय अलिबाग यांचे आणि डॉक्टर दीपक गोसावी आणि टीमचं महत्त्वपूर्ण सहकार्य लाभलं. यावेळी 45 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून मानवतेचं व्रत जोपासलं. समाजसेवक मारुती शेठ पडवळ यांचं सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि सेवाभावी कार्य उत्तुंग आणि उल्लेखनीय आहे. प्रेमळ, मनमिळाऊ आणि दानशूर स्वभावाने मारुती शेठ पडवळ सर्वांच्या हृदयावर राज्य करताना दिसतात. समाजकार्यात त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी वरदायिनी क्रीडा मंडळ राबगाव यांच्या पुढाकाराने सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचा वसा जपत रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून विज्ञान तंत्रज्ञानाने अवकाशाला गवसणी घालणारी नेत्रदीपक प्रगती केलेली असली आजवर मानवी रक्ताला तरीही पर्याय आलेला नाही. या जाणीवेतून आपण सर्वांनी दिलेलं रक्त अनेकांचे प्राण वाचवू शकते या भावनेतून होणाऱ्या रक्तदान शिबिराला यंदा मोठा प्रतिसाद मिळाला. काय सांगाल, पडवळ साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विविध विधायक, सामाजिक आणि लोकाभिमुख उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे. काय आपल्या भावना आहेत आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या लाख लाख शुभेच्छा त्यांना. दुसरी गोष्ट, राबगावमध्ये जेव्हा जेव्हा काही आनंद सामाजिक मंदिराच्या गोष्टी वगैरे ज्या काही घडतात त्या मला आवर्जून सांगतात ते, आणि मी नेहमी नियमित ऐकून त्यांनी सांगितलेली आज्ञा मी पुरी करतो. आणि विनोद भाई आणि साहेबांना दोघांनाही माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. दादा, काय सांगाल, मारुती शेठ पडवळ हे समाजसेवक आहेत आणि त्यांचा उद्योजक देखील आहेत आणि गाव संपूर्ण त्यांच्यावर प्रेम करतं जीवापाड, आणि त्या प्रेमातूनच दरवर्षी त्यांचा सार्वजनिक वाढदिवस साजरा होतो. काय आपल्या भावना आहेत हा वाढदिवस साजरा करण्यामागे? माझं नाव सचिन बाजीराव भोईर. खरं म्हणजे अण्णांचा वाढदिवस असतो. आम्ही पडवळ शेठना प्रेमाने आम्ही सगळं अख्खं गाव जवळपास अण्णा म्हणून हाक मारतो. आमचे वडीलधारी आहेत. आमच्या डोक्यावरती सदैव त्यांचा हात असतो. आमच्या श्री वरदायिनी क्रीडा मंडळ राबगाव यांच्या वतीने गेली 10 वर्ष सततपणे आम्ही हा रक्तदान शिबिरचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत आहोत. वेगवेगळे उपक्रम आम्ही अण्णांच्या मार्गदर्शनाखाली राबवतो. आमच्या मंडळाकडून राबवले जातात. त्याला त्यांचा खूप मोठा हात सहकार्य असतं. वैयक्तिक देखील त्यांचं खूप मोठं सहकार्य आम्हाला लाभतं. अण्णांच्या बद्दल बोलायचं झालं तर त्यांचं आयुष्य एवढं वेगवेगळ्या घडामोडींनी भरलेलं आहे, घडलेलं आहे की एखादा लेखक जर या ठिकाणी आला त्यांच्या आयुष्यावर पुस्तक लिहिण्यासाठी तर खूप चांगल्या आणि उत्तम प्रकारचा पुस्तक त्यांच्यावरती लिहू शकेल एवढं त्यांचं आयुष्य वेगवेगळ्या मार्गाने, वेगवेगळ्या खडतर, चांगल्या, वाईट अशा वाटांनी गेलेलं आहे. तर या अशा प्रसंगी मी त्यांना एकतर 120वा या आमच्या मंडळाच्या वतीने शुभेच्छा देतो. माझ्याबरोबर ज्ञानदीप भोईर आहेत, आमचे मंडळाचे अध्यक्ष आहेत. या ठिकाणी प्रदीप भोईर आहेत, गणेश पडवळ देखील या ठिकाणी आहेत, आणि उपस्थित क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतात. या कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यासाठी ते खूप अटीतटीने प्रयत्न करतात. त्यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो व अण्णांना पुन्हा एकदा 120वा ही ईश्वरचरणी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव तेजल गणेश भोईर. आज मी माझ्या आजोबांना अर्थात मारुती शेठ पडवळ यांना 75व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर शब्द कमी पडतील, कारण की त्यांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे. त्यांच्याकडून खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. आतापर्यंत माझ्या मामीने असेल किंवा माझ्या मम्मीने असेल त्यांच्याबद्दल एवढं काही आम्हाला सांगितलं आहे की त्यांचं शिक्षण म्हणजे आपण म्हणतो की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आजकाल तरुण पिढी जी असते ती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सोकॉल्ड जे एक्सक्यूज आपण म्हणतो ते देत राहतो, आणि मग
मग त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. आज माझी मम्मी मला कायम नेहमी सांगते की जेव्हा तुला असं वाटेल की नाही मी आता गिव्हअप करते, तर मग तेव्हा कधी पण त्यांना आठव, त्यांनी त्यांचं शिक्षण अक्षरशः ती सांगते की ते फुटपाथवर राहून लाईटच्या दिव्यावर त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. म्हणजे जेव्हा आपल्याला वाटतं की नाही आता पुढे माझं काहीच होऊ शकत नाही, तेव्हा मग त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व आपली उमेद म्हणून उभं राहतं. मग त्यांच्याकडे बघून मग आपण गिव्हअप करणं सोडून देतो. तर त्यांच्याकडे भरपूर शिकण्यासारखं आहे. आणि जसं म्हणाल की गावामध्ये त्यांनी असं नाही की फक्त स्वतःच केलं आणि मग स्वतःच मोठे झाले, तसं नाही. त्यांच्या बरोबर त्यांनी गावातल्यांचंही खूप चांगलं केलंय की आता गावातली मंदिरं असतील किंवा कोणत्याही मुलाला शिक्षणाची काही गरज असेल ते कायम नेहमीच उभे राहिलेत. त्यांच्यामुळे त्यांच्याकडे मी अजूनही आता आज काल आणि कायम त्यांच्याकडे एक प्रेरणेचा स्रोत म्हणून बघत राहील. ताई, काय सांगाल, मारुती शेठ पडवळ यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि एकूणच त्यांची जी कारकीर्द आहे आणि आपण समाजाचं काही देणं लागतं या भावनेतून जे काम करतात त्याबद्दल तुमच्या भावना नेमक्या काय आजच्या या शुभ दिवशी आहेत? काय नाव आपलं? माझं नाव स्नेहा संदेश भोईर. मी या गावची प्रथम नागरिका, सरपंच आहे. मी आपल्या गावचे भूमिपुत्र मारुती शेठ पडवळ यांना प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. आई वरदानी चरणी त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशी प्रार्थना करते. शिवाय हे जे आज रक्तदान शिबिर भरवलं याचं पूर्ण क्रेडिट जातं वरदानी क्रीडा मंडळ राबगाव. आपले साहेब जरी याचं निमित्त असले तरी कोणीतरी करणारं हवं असतं आणि ते क्रेडिट पूर्ण वरदानी क्रीडा मंडळाकडे जातं. त्यांनी सहभाग घेऊन हे त्यांचं 10वं वर्ष आहे. आज मी गेली 2-3 वर्ष बघते की पूर्ण सहभाग घेऊन हा कार्यक्रम पूर्णत्वाला नेतात. तसंच मी गावाच्या व ग्रामस्थांच्या वतीने, ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचेही आभार मानते आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि थांबते. ताई, काय सांगाल, मारुती शेठ पडवळ यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय. दरवर्षी हा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा होतो. काय नाव आपलं? आपण देखील शुभेच्छा दिल्यात. आपल्या भावना नेमक्या काय आहेत? माझं नाव स्मिता गणेश भोईर. आज 75वा वाढदिवस माझ्या काकांचा इथं राबगाव गावात साजरा होतोय. त्यांना 75व्या वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. त्याचबरोबर त्यांची 100वी इतक्या उत्साहात साजरी करू अशाही माझ्या मनपूर्वक त्यांना शुभेच्छा आहेत. आणि त्यांचं आयुष्य आरोग्यमय आणि दीर्घायुष्य लाभो त्यांना ही वरदानी चरणी माझी प्रार्थना असेल. आणि काका म्हणजे आमचे गावाचे आधारस्तंभ आहेतच, त्याचबरोबर आमच्या कुटुंबाचेही आहेत. आज आम्हाला म्हणजे असा आमच्या कुटुंबाचा भक्कम पाया आहे की आधारस्तंभ आणि आमचं शिक्षण पण त्यांनीच सगळ्या भावंडांचं पूर्ण केलंय. असं नाही की कशात कमी आहेत. म्हणजे गावाच्या कुठल्याही कर्तव्य असो, कुठलाही काम असो, त्याच्यात पण ते मागे कधीच पडले नाही. सगळ्यांच्या डोक्यावर अगदी भरपूर मोठ्या प्रमाणात हात ठेवून आणि आमच्या घरात पण दोन्ही घरात कधी वेगळेपणा नाही, कधीच नाही. आणि मुलांच्यात पण सगळ्या मुलांना सोबत सारखे घेऊन सगळं शिक्षण पूर्ण करून व्यवस्थित माया देतात. दादा, काय सांगाल, या ठिकाणी जो कार्यक्रम चाललेला आहे, सामाजिक उपक्रम रक्तदान शिबिर चाललेलं आहे, काय त्याबद्दल सांगाल? आज वाढदिवसाचं औचित्य साधून हे कार्यक्रम होत आहे. या ठिकाणी अतिशय आनंद होत आहे. या राबगाव ग्रामस्थांच्या वतीने या इथे रक्तदान शिबिर मोठ्या आनंदात साजरा होत आहे. 75वा साहेबांचा वाढदिवस म्हणजे तसं पाहिलं तर ग्रामस्थांसाठी एक अभिमानाची बाब. पडवळ साहेब हे मुंबईत उद्योगासाठी ज्यावेळेस रवाना झाले त्याच्यानंतर 75व्या वाढदिवसात सुद्धा आज बिझनेस म्हणून ख्यातनाम त्यांची कीर्ती पूर्ण जगात आहे. जागतिक कीर्तीचा मान दर्जा मिळवलेले आमचे पडवळ साहेब आमच्या गावाचे अभिमानाची आणि शान आहे. त्यांनी आज या गावात येऊन रक्तदान शिबिर साजरा करून अनेकांचे रक्तदानातून जीव वाचावेत हा हेतू ग्रामस्थांचा आहे. आणि त्या हेतू मनासमोर ठेवून मोठ्या आनंदात आणि उत्साहात हा कार्यक्रम पार पडत आहे. हा कार्यक्रम पार पडत असताना पडवळ साहेब काही दानशूर अशा व्यक्ती आहेत की या गावाचा राबगावचं वरदायिनी मंदिर, त्याचबरोबर हनुमान मंदिर, तसेच आता बापूजी मंदिर ही त्यांची संकल्पना आहेत. ह्या वेगवेगळ्या गोष्टी कुठल्याही गावाला कुठेही कमी पडणार नाही. मग खेळात मुलांना प्रोत्साहन करण्यासाठी वार्षिक सामने सुद्धा भरवतात.
त्याबरोबर आज त्यांच्या ह्या निमित्ताने एक अतिशय चांगलं की मी ज्या शाळेत शिकलो, ज्या शाळेतून मोठा झालो, ज्या शाळेतून मला शिक्षणाचे धडे मिळाले, त्या शाळेसाठी जे काही मुलांना बसण्यासाठी म्हणजे गरमीत कुठे त्रास होऊ नये, थंडीत कुठे त्रास होऊ नये, त्या निमित्ताने 6च्या 6 वर्ग स्वतःच्या पैशातून आणि मोहन शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम केलं. खरंच ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. पडवळ साहेब, आम्ही तुम्हाला ग्रामस्थांच्या वतीने एवढं सांगू इच्छितो की तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, तुम्ही शतायुष्य व्हा आणि तुमची जी भूमिका असते सर्वेत्रम सुखम संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राना पश्यंतु मा कशी दुःखमायत, म्हणजे मी तर सुखी राहिलाच पाहिजे, पण त्याच्याबरोबर माझे ग्रामस्थ पण सुखी राहायला पाहिजेत, माझ्याबरोबर मित्र परिवार सुखी राहायला पाहिजेत, माझे सगळे सोयरे सुखी राहायला पाहिजे, ही त्यांची भावना असते. आणि त्यांच्या भावना, त्यांचे म्हणजे विचार जर पाहिलेत तर त्यांच्या विचाराची गाडी आता यापुढे त्यांचे चिरंजीव विनोद मारुती पडवळ त्यांचा सुद्धा 50वा वाढदिवस नुकताच प्रवेश करत आहेत आणि 49 वाढदिवस साजरा झाला. आणि सर्वात बाप सवयी बेटा म्हणतात, म्हणजे विनोदपेक्षा त्यांचा देवाशिष आणि पृथ्वीराज हे निश्चित त्यांच्या आजोबांचा जो बिझनेस आहे पुढे नेतील. कारण मी स्वतःहून त्यांच्याशी मुलाखत केली, त्या मुलांचे स्किल बघितले, मॅट्रिक्स बघितले, फिफो मत, त्याच्यानंतर त्यांनी 5 इयर्स कसं मेंटेन करायचं, काय ठेवायचं, बिझनेस मेथॉलॉजी कशी असते, की त्यांच्याकडून त्यांच्या आज नातू पण पुढे आलेले आहेत. ह्या पद्धतीने मला खात्री आहे की अशीच ही मंडळी पडवळ कुटुंब यापुढे सुद्धा आपल्या पप्पांची, आपल्या आजोबांची परंपरा या गावासाठी राबवतील. आणि त्यांना पुन्हा एकदा मी या दीर्घायुष्याला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो.